नाव घेतलं होतं, चिन्ह घेतलं होतं, सगळा निकाल आपल्याला दिला होता. तरी देखील तिथे जे जमलेले हजारो पाटणचे लोक होते, स्थानिक तिकडचे रहिवासी होते, त्यांनी जे प्रेम दिलं, त्यांनी जे आशीर्वाद दिला, त्याच आशीर्वादात मी कुठेही खचलो नाही. ताकद आपली दुप्पट झालेली आहे. दोन्हीच्या सभा मला आठवतात. पहिली सभा तर अशी झाली होती, नितीन जैन मला तर आपण गाडीतून येत होतो आणि रोड शो तुम्ही सुरू केलं होतं. बडीचं म्हणजे ऐकण्यासारखं आहे, कारण खूप वेळा असं असतं की एखादा रोड शो आपल्याला दिसला, बाईक दिसल्या, 1000 एक बाईक दिसल्या की आपल्याला वाटतं ठीक आहे, सभा विस्कळीत होणार, एवढे लोक इथे आले तर तिथे किती लोक असतील. आणि मी सतत त्यांना फोन करतो, हर्षद जीला बोलले, तुम्ही कशाला रोड शो करताय, सभेचं काय तर साहेब चिंता करू नका, सभा मोठी आहे. तरी मी थोडं चिडलेलो, मी रागवलेलो, तुम्ही उगाच काहीतरी सांगू नका मला, तुम्ही सभेची वाट नका लावू, मला सभा बघायची आहे, तुम्ही मला उगाच रोड शो मध्ये व्यस्त ठेवू नका. तो रोड शो पाऊस लोक एवढी गर्दी दिन आहे, काही नाही, सगळीकडे चारी बाजूला लोक होती, गच्चनमध्ये, खिडक्यांमध्ये, आणि तेच वातावरण ह्या दुसऱ्या सभेत दिसलं आणि तेच वातावरण आता जे मतदान झालेलं आहे त्याच्यातही दिसलेलं आहे आणि पुढच्या निकालात देखील दिसणार आहे. मी आज खास करून आभार मानायला आलो सगळ्याच पार्टीच्या लोकांचे, कारण आपण प्रेम दाखवलं, महाविकास आघाडीवर प्रेम दाखवलं, उद्धव साहेबांवर, उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीवर विश्वास दाखवलेला आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर विश्वास दाखवलेला आहे, आणि जे मतदान झालेलं ते फार बोलके आहे, येणाऱ्या काळाची ती चिन्ह आहे. आणि तुम्हाला आत्ता सांगतोय, येणारं सरकार हे आपलं आहे आणि तिथून आपला आमदार देखील असणार आहे. तिकीट द्यायचं माझ्या हातात नाही, ते उद्धव साहेबांच्या हातात, म्हणून नाव वगैरे जाहीर करू शकत नाही, पण नक्कीच आपला आमदार तिकडचा हक्काचा आमदार आहे. आपला आमदार म्हणजे आपल्या पक्षाचा तर आहेच, पण तुमचा आमचा सामान्य नागरिकांचा आमदार आपल्याला विधानभवनात टाकायचा आहे. ज्याला मस्ती नसेल, ज्याला माज नसेल, खोटं बोलण्याची सवय नसेल, आणि जो नम्रपणे सर्वांसमोर झुकेल आणि काम करेल, असा आमदार आपल्याला पुन्हा एकदा तिथे पाठवायचा आहे. आज आपण पाहतो देशात जे परिवर्तन झालेलं आहे, आपल्याला कदाचित वाटत असेल त्यावेळी मी सगळीकडे बोलायचो, मी बोलायचो, संजय राऊत सर बोलायचे, नितीन सर बोलायचे, सगळेच बोलायचे, आम्ही सगळेच बोलायचो त्यावेळी की परिवर्तन घडणार, या देशामध्ये बदल आपण घडवणार आणि आपण बदल घडवणारे लोक आहोत. आपला हा देश कधी हुकुमशाही पाळत नाही, हुकुमशहाला कधी डोक्यावर बसवत नाही. आणि ह्या गेल्या निवडणुकीत, लोकसभा 2024च्या निवडणुकीत आपण दाखवलं होतं, कितीही कोणी आपल्या डोक्यावर बसायचा प्रयत्न केला तरी आपण त्यांना डोक्यावर बसू देत नाही. हा भारत देश आहे, इथे तानाशाही चालत नाही, संविधान विरोधी लोक चालत नाही. त्यावेळी अनेक माझे मित्र सांगायचे, जेव्हा एक्झिट पोल पण आले तेव्हा पण माझे मित्र मला सांगत होते, अरे आदित्य तू काय बोलतोयस, 350 एक्झिट पोल मध्ये दाखवतात, 400 एक्झिट पोल मध्ये दाखवतात, तू राजकारणात असशील पण तुला कळतं का तू काय बोलतोयस. आणि मी सगळ्यांना सांगायचो की भाजप हा पक्ष 220 ते 240च्या पुढे जात नाही. ज्या दिवशी निकाल आले, मला अनेक मित्रांचे फोन आले की अरे तुझं काय वेगळं सेटिंग होतं का तिथे. मी म्हणलो मी ज्योतिषी नाहीये, मी कोणाचा चेहरा काही वाचू शकत नाही, पण मला लोकांच्या मनात काय आहे ते कळलं. गेले 10 वर्ष आपण एकाच व्यक्तीची मन की बात ऐकत होतो आणि आपल्याला वाटत होतं ही व्यक्ती मन की बात करते म्हणजे 100 कोटी जनता, 120 कोटी जनतेची मन की बात करते. पण नंतर आपल्याला कळायला लागलं, साधारणपणे 2023-24 पर्यंत लोकांचे डोळे उघडायला लागले आणि लोक बोलायला लागली होती की तुमच्या मनात जे आहे ते आमच्या विरोधात नाही, आमच्या मनात नाहीये. तुम्ही जे बोलता ते भलतंच काहीतरी, आम्ही जे बोलतो ते काहीतरी वेगळं. आम्ही जे बोलतोय ते आमच्या शेतकऱ्यांबद्दल बोलतोय, आम्ही जे बोलतोय महिलांबद्दल बोलतोय, महिला हिताबद्दल बोलतोय, जनहिताबद्दल बोलतोय, आम्ही तरुणांच्या नोकऱ्यांबद्दल बोलत आहोत, आम्ही बेरोजगारीबद्दल बोलत आहोत. तुम्ही जे बोलत आहात ते धर्मामध्ये वाद निर्माण करण्याची गोष्ट बोलत आहात, तुम्ही जे बोलत आहात ते जातींमध्ये वाद निर्माण करण्याची गोष्ट बोलत आहात, तुम्ही जे बोलत आहात ते लोकांना वेगळं करण्याचे बोलत आहात. डिवाइड अँड रूलचा तुमचा कायदा जो आहे तो आम्हाला मान्य नाही. परिणाम हा झाला. आपण पाहिलं असेल जे उत्तर प्रदेश जिथून एका वेळी भाजपला 80 मधून 72 सीट आले, मागच्या वेळी देखील अशाच काहीतरी आले, 7-8 कमी पडल्या होत्या. यावेळी भाजपने उत्तर प्रदेशमध्ये जो निकाल प्राप्त केलेला आहे तो 50 की 54 वर अडकलेला आहे. पण आपण पाहिलं असेल सपा आणि काँग्रेसला एक वेगळं तिथे मत मिळालेलं आहे आणि तिथे अयोध्येत देखील विजय हा इंडिया आघाडीचा झालेला आहे. 200 वर्षात तेव्हा ते जिंकलेले आहेत, भरलेले ह्या देशात त्यांना हरवलेलं आहे, त्यांच्या मानसिकतेला हरवलेलं आहे. त्या शेतकऱ्यांना आज ते सवलती द्यायला निघालेले आहेत, आज काही गोष्टी द्यायला निघालेले आहेत. जेव्हा त्यांचं बहुमताचं सरकार होतं, ह्याच शेतकऱ्यांना ते अर्बन नक्सल बोलले, ह्याच शेतकऱ्यांना ते माओवादी बोलले,
ह्याच शेतकऱ्यांना ते अतिरेकी बोललेले आहेत, ह्याच शेतकऱ्यांना ते खालिस्तानी बोललेले आहेत आणि ह्याच शेतकऱ्यांवर हल्ला केलेला आहे, तो लाठीचार्जचा केलेला आहे, अश्रुधुराचा केला, मग तो दिल्लीत असो आणि महाराष्ट्रात जेव्हा 2017-18 तो मोर्चा निघाला होता शेतकऱ्यांचा मुंबईकडे येत असताना नवी मुंबई घेऊन मी त्यांचं स्वागत केलं होतं. ह्याच भाजपाने त्यांना माओवादी आणि अर्बन नक्सल बोलून झालेले. हरायला आले म्हणून सवलती देतात, हरायला आले म्हणून आता समोर लोटांगण घालत आहे, पण ज्या मिनिटाला जर हे चुकून पुन्हा एकदा डोक्यावर बसले त्या सवलती सगळ्या काढून घेतील आणि जो अत्याचार ह्या महाराष्ट्रावर करत होते तो अत्याचार भाजप पुन्हा करायला लागेल हे लक्षात घ्या. हा धोका फार मोठा आहे. आज आपण पाहतोय एका हुकुमशाहीच्या एका मानसिकतेला आपण तोडलेलं आहे, आपण कमी केलेलं आहे, पण हा धोका टळलेला नाही. महिलांबद्दल पण आज तुम्ही पहा, ते लाडली बहीण, त्याच्यानंतर आता सगळी चिरफाड चालू आहे, पत्रकार लिहितात, त्याच्यावर विश्लेषण होत आहे. पण तुम्ही त्या लाडली बहीण ती योजना जी आहे त्याचा जर अभ्यास केला, जेवढ्या अटीशर्ती म्हणजे बिनशर्त नव्हताच काही, अटीशर्ती जेवढी टाकल्या होत्या, काही अटी त्याच्यात टाकल्या होत्या, त्या तुम्ही जर वाचल्यात पाहिल्यात तर कमीत कमी महिला त्याच्यात त्यांना काही पैसे मिळतील. आणि तुम्ही मला सांगा, जे काही प्रति महिना त्यांना मिळणार आहे 1,500 रुपये, आजच्या महागाईच्या काळात कोणाला हे काही भागणार आहे का त्याच्यातून? आपलं महाविकास आघाडीचं आपण काम सांगितलेलं आहे की प्रत्येक महिलेला आपण 8,500 रुपये देणार म्हणजे देणार. त्यांचा प्रयत्न हा म्हणजे 2 वर्ष तुम्ही अशी काढली. एक मंत्री ह्या घटनाबाह्य सरकारमध्ये असे जिने सुप्रियाताई, आज त्यांचा वाढदिवस आहे सुप्रियाताई सुळेंचा, त्यांना अशा घाणेरड्या शिवाय प्रेस समोर दिलेले आहेत, त्यांना मांडीला लावून बसतात, त्यांना काढण्याची हिंमत करत नाही. उद्धव साहेबांचं सरकार असतं तर अशा व्यक्तीची आपण हकालपट्टी केली असती. पण आज आपण लाडकी लेक लाडकी बहीण ही योजना आणलेली आहे, पण सुप्रियाताईला ज्यांनी शिवीगाळ केली त्यांना तुम्ही काढलेलं नाही. दुसरे ह्याच गद्दार सरकारमध्ये मंत्री आहेत ज्यांच्यावर महिलेवर अत्याचार करण्याचे अतिशय घाणेरडे आरोप आहेत. त्यांची हकालपट्टी आपण केलेली, उद्धव साहेबांनी त्यांना गेट आउट सांगितलेलं, पण ह्या गद्दारांनी सरकार बनवल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा कॅबिनेटचं मंत्रीपद दिलेलं आहे. महिला सुरक्षेचा जो प्रश्न आहे, आज कुठच्या शहरामध्ये कुठच्या गावांमध्ये महिला सुरक्षित आहेत, काय खरोखर परिस्थिती आहे ही ओळखून घ्या आणि मग निवडणूक आली की अशी काहीतरी योजना जाहीर करायची आणि स्वतःकडे करून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो एकदम फाऊल आहे. आणि आज आपण पाहाल की महाराष्ट्र ह्या लोकांना कुठेही पुन्हा मतदान करणार नाही. येणारं सरकार आपलं आहे, मी परत एकदा खात्री सांगत आहे. पण आज आपल्याला फार मतदान जे आहे, जे येणारं मतदान आहे ते विचार करून करायचं. एक तर पहिलं तर यादीवर काम करा, तुमची नावं खरोखर तुमच्या गावांच्या यादीमध्ये आहेत की नाही बघा. कारण आज आपण पाहतो हे सगळे खेळ सुरू होतील, यादी बदलण्याचे खेळ सुरू होतील, मतदार यादीतून तुमचं नाव काढण्याचं सुरू होईल. कारण तुम्ही जिथून लीड घेतलेला आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आपण ज्या पक्षाने महाविकास आघाडीला लीड दिलेला आहे त्या मतदारसंघात हे मस्ती करण्याचा 100% प्रयत्न करतील. कार्यकर्त्यांना उचकायचा प्रयत्न करतील, तडीपार करण्याचा प्रयत्न करतील, मतदार यादीतून नाव काढण्याचा प्रयत्न करतील. हे सगळं जरी केलं तरी मी तुम्हाला सांगतो आज भाजपला पुन्हा या महाराष्ट्रामध्ये जिंकणं शक्य नाही. कारण आज या महाराष्ट्राने ओळखलेलं आहे, जे आपण पहिल्यापासून सांगत आहे, हे घटनाबाह्य मुख्यमंत्री सांगतात की खोटं नॅरेटिव्ह. चेहरा तुमचा खोटा असेल पण आमचं नॅरेटिव्ह खोटं नव्हतं, आम्ही ते सत्य आहे ते बोलत असतो. संविधानाला तुम्हाला बदलायचं होतं आणि ते आम्ही रोखलेलं आहे, ह्याचा आम्हाला अभिमान आहे. भाजपला हे संविधान ह्या गोष्टीमुळे आवडत नाही कारण हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे म्हणून भाजपला हे संविधान मान्य नाही. भाजपला हे संविधान यासाठी मान्य नाहीये कारण भारतातल्या प्रत्येक नागरिकाचा आवाज त्या संविधानमध्ये, म्हणून भाजपला हे संविधान मान्य नाही. आज आपल्या देशामधून प्रत्येक आवाज या संसदेत जाऊ शकतो. आज आपल्या देशामधून कोणी उठून निवडणूक लढू शकतो आणि विधानसभेत जाऊ शकतो, आरेला कार्य करू शकतो, चुकीच्या ज्या गोष्टी सरकारकडून होतात त्याला प्रश्न विचारू शकतो, न्याय हक्कांसाठी लढू शकतो. आणि ह्याचसाठी संविधानाचा द्वेष भाजप करत आहे. हे मला भाजपचे मंत्री देखील, एक माजी मंत्री बोलून झालं होतं मागच्याच वर्षी मला भेटले होते मुंबईत. त्यांनी मला सांगितलं की आदित्य भाजपला संविधान बदलायचं आहे, ते बदलू देऊ नका. 4 की 5 भाजपचे उमेदवार हे बोलून झालेले, पंकजाताई देखील बोलून झालेले की 4 की 5 द्या कारण आम्हाला संविधान बदलायचं. पण आपण हे संविधान बदलण्यापासून त्यांना आता जे रोखलेलं आहे ते पुन्हा एकदा अशीच आपली पकड ठेवायला लागणार. जर महाराष्ट्र, हरियाणा किंवा झारखंडमध्ये यांचा विजय झाला, त्यांची पकड परत घट्ट होणार आहे देशावर. आणि संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे महामानव आहेत त्यांनी जे संविधान दिलेलं ते बदलून तुम्हाला भाजपचं संविधान तुमच्यावर लागतील. मान्य आहे ते? आहे मान्य नाही? आपल्याला हा लढा चालू ठेवायला लागेल. आणि मग जेव्हा कोणीतरी बोलतं त्यांच्यातून की हे संविधान बदलायचं खोटं नॅरेटिव्ह आहे, मी त्यांना सांगतो सर्वात मोठं उदाहरण आपला महाराष्ट्र आहे जिथे त्यांनी संविधान बदलायचा प्रयत्न केला. 75 वर्षाच्या इतिहासामध्ये तुम्ही मला सांगा कधी असं झालेलं आहे की 40 गद्दारांना फोडलं, खोके डोके सगळं घेऊन सगळं फोडल्यानंतर राजीनामा दिल्याशिवाय त्यांनी सरकार बदललं आणि स्वतः सरकारमध्ये बसले. आधी कधी असं इतिहासात झालेच काय?
लोकशाही असं होऊ शकतं का? आपले संविधान असं होऊ शकतं का? नाही होऊ शकत. पण संविधान न बदलता देखील त्यांनी एवढा मोठा धोका संविधानाला दिलेला आहे. सरकार बनवलं, घटनाबाह्य सरकार बनवलेलं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर आपण पाहत आहोत, दोन पक्ष फोडले, एक परिवार फोडला. जे काही चाललंय ते रेटून चाललेलं आहे. आज पण मुंबई असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, नवी मुंबई, सगळीकडेच महापालिका 2 वर्ष कुठेही दिसत नाही. 4 वर्ष तुमच्याकडे झालेले लोकप्रतिनिधी नाही, स्थानिक नगरसेवक नाही. संविधान बदलायचा जो पहिला प्रयोग त्यांनी केला तो महाराष्ट्रात केला आणि आपण त्याला इथेच रोखून धरलेलं आहे. हे येणारा काळ बोलणार आहे की आज 24 मध्ये केंद्रातून तर आपण त्यांना खालती खेचलेलंच आहे, पण महाराष्ट्रातून जसं त्यांनी उद्योग पळवले तसं आपण या मिंदे सरकारला महाराष्ट्रातून बाहेर पुन्हा एकदा पळवायचं, हा निर्धार त्यांनी केला पाहिजे. त्यांना पाठवायचं, गोव्यात पाठवायचं, गुवाहाटीला पाठवायचं, सुरतला पाठवायचं, ते ठरवा. मी तर म्हणतो ज्यांनी हा महाराष्ट्र द्रोह केलेला आहे, ज्यांनी महाराष्ट्र द्वेषापोटी इथून माझ्या तरुणींचे उद्योग आणि रोजगार गुजरातला पाठवलेले आहेत, हा जो धोका आपल्या महाराष्ट्राला दिलाय, कुठेही नाही, तुम्हाला जेलमध्ये बसल्याशिवाय राहणार नाही, हा निर्धार आपल्याला करायचा आहे. पण आज महाराष्ट्र खचत चाललेला आहे. आपण पाहतोय कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे तिथे आपल्या डोळ्यासमोर आहे. उद्योगाची परिस्थिती मी नेहमी तुम्हाला सांगत असतो, वेदांता फॉक्सफोर असेल, बर्ड पार्क असेल, हेल्पर टाटा असेल, अनेक असे उद्योग आपल्या तरुणींचे, जे तुम्ही सांगत होता चर्चाजी की आपले सगळे तरुणी इथे येतात मुंबई, नवी मुंबई, बोईसर वगैरे परिसरात नोकऱ्यांसाठी. आज आपण पाहतोय कितीतरी लोक आज आरक्षणासाठी मागणी करत आहेत, अनेक लोक आज आंदोलन करत आहेत. पण माझा पुढचा सवाल हाच आहे की जरी सगळं काही मिळालं तरी आपल्या राज्यामध्ये नोकऱ्या आहेत का? विचार करा तुम्ही. भाजपला जे आपल्या देशामध्ये आणायचं, आपल्या राज्यामध्ये आणायचं, ते फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट म्हणजे कॉन्ट्रॅक्ट लेबर आणायचं, ज्यांच्या परमनंट नोकऱ्या त्यांना पण कॉन्ट्रॅक्टवर आणायचं. मग हे सगळं होत असताना सगळं काही लढून, म्हणजे दोनदा हे सगळे आंदोलन करतील, लढतील आणि डिवायडेड रूल मध्ये भाजप जिंकेल. पण आज आपण आपल्यामध्ये लढून झाल्यानंतर आपल्या हातात नोकऱ्या भाजप देणार आहे का की भोपळा देणार आहे? आपल्याला विचार करायचा. आज परिस्थिती काय आहे?